आजच्या युवा दिनी युवा पिढीसाठी 10 महत्त्वाचे सुविचार. सकाळी मॉर्निंग वॉकला नक्की जात जा. तुमचा खरा मित्र तुमचे चांगले आरोग्य आहे. मित्रांनो, सोशल मीडियावरचे मित्र नाहीत, वाढदिवसाला पार्टीला गर्दी करणारे मित्र नाहीत. तुमचा खरा मित्र तुमचे चांगले आरोग्य आहे, त्याची काळजी घ्या. आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची नेहमी आठवण राहू द्या. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुमच्या आई-वडिलांनी जे कष्ट केलेत त्या कष्टाची नेहमी आठवण राहू द्या आणि त्यासाठी प्रयत्न करा. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. अधूनमधून निसर्गाच्या सानिध्यात जात जा. तुमच्या कामाचा ताण, कामाचा व्याप तुम्ही विसरून जाल. निसर्ग आपल्याला खूप मोठी शक्ती देतो. शुद्ध हवा, चांगले विचार हे निसर्गाकडून आपल्याला भेटतात. खूप शिकायला मिळतं. कोणतंही काम करताना देश व कुटुंबाचा नक्की विचार करा. मित्रांनो, तुम्ही आजचे युवक आहात. तुमचं आयुष्य सोशल मीडियाच्या सावलीत वाया घालवू नका. तुमचं आयुष्य तुमच्या कुटुंबासाठी व देशासाठी खूप महत्त्वाचं आहे. तो विचार नक्की करा. चिंतेला बाय बाय करा. आजचा दिवस आनंदी जगून घ्या. सोशल मीडियापेक्षा वर्तमानपत्र, रेडिओ व पुस्तकांची मैत्री करा. मित्रांनो, चिंता उद्या असेल पण आजचा दिवस उद्या नसेल बरं का. 2026मध्ये 6 चांगली पुस्तके नक्की वाचा, जे तुमचे भविष्य घडवतील. मित्रांनो, चांगली पुस्तकं आपल्या जीवनाला, आपल्या विचारांना दिशा देतात. 6 पुस्तकं नक्की वाचा. 2026मध्ये 26 नाही तर फक्त 6 चांगले ऑफलाईन मित्र नक्की जोडा, जे संकटात माझ्या कुटुंबासाठी धावत येतील. मित्रांनो, 6 चांगल्या मित्रांच्या सानिध्यात नक्की राहा. स्वतःला आनंदी व खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. बालपण मागत बसू नका. जे आहे त्याच्यात आनंदाने खुश राहा. हातांना काम व मोबाईल व सोशल मीडियाला आराम द्या. जोपर्यंत तुम्ही काही बनत नाही तोपर्यंत मोबाईल पाहू नका. मी पालकांचा मोबाईल नाही, स्वतःच्या पैशाने मोबाईल घेईल तेव्हाच मोबाईल पाहिल, ही भावना मनात ठेवा. मोबाईल व सोशल मीडियापेक्षा करिअरवर लक्ष द्या. मित्रांनो, काही युवक असे आहेत ज्यांच्याकडे 200-300 रुपये बॅलन्स टाकायला पैसे नाहीत. ते 2 GB टाटा आणि दिवसभर टाटा बाय बाय करत बसतात. मित्रांनो, मोबाईल व सोशल मीडियापेक्षा करिअरवर जास्त लक्ष द्या. धन्यवाद.